नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या राज्यामध्ये रब्बी पिकाची कापणी प्रयोग चालू आहे आणि राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंघावत असून येत्या 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या काळामध्ये प्रामुख्याने दुपारनंतर वातावरणात मोठे बदल होऊन वादळी वाऱ्याने विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल असं सांगण्यात आले. विशेषतः 17 ते 20 मार्च दरम्यान या नैसर्गिक घडामोडीची तीव्रता वाढणार असून काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, रब्बी पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशात बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसू शकतो. हे लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. बंधू भगिनींनो, आपणही रब्बी पिकाची काढणी करत असताना येणाऱ्या अवकाळी पावसाचं अंदाज बघता आपण रब्बी पिकाची कापणी लवकरात लवकर उरकून घ्यावी. फळबागांना बी याचा बराच फटका बसू शकतो. राज्याचे CMO डिपार्टमेंट यांनी पोस्ट केलेले आहे, राज्यात 4 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता. राज्यातील काही भागामध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये असू शकतो. महत्त्वाचे मुद्दे: कालावधी 17 ते 20 मार्च 2026. संभाव्य क्षेत्र: विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र. हवामान स्थिती: मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीट. सूचना: शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके व शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवा. याआधीच्या अवकाळी पाऊस परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच मदतीची कारवाई केली होती, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकऱ्याविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा. धन्यवाद.